त्यानंतरची होणारी बिग फाईट असणार आहे. एका बाजूला असणार आहे मोठी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये कडाव. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, पहिलं 5 षटक संपण्याच्या अगोदर तुम्हाला नक्कीच इथे आमच्या मंचावरती उपस्थिती दाखवायची. सामन्याला होईल सुरुवात. ॲज अ ओपनर सलामीची जोडी एका बाजूला जयेश पाटील आणि सूर्या म्हस्कर असे सलामी वीर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा पहिला सत्र, 30 चेंडूंचा पहिला सत्र. सामन्याला होईल इथे सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अविनाश पाटील सुरुवात करेल. आपल्या गोलंदाजीला पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज असेल जयेश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुलटॉस होता, फक्त दिशा दिली, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन रिझन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केलाय फलंदाज जयेश पाटीलनं हा चौकार. सूर्या म्हस्कर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक नव्हती. सुरुवात खूप चांगली केली. पहिल्याच बॉल वरती चौकार, 4 धावा धाव फलकावरती. फुलटॉस पुन्हा एकदा ती दिशा, परंतु इथे चेंडू अडवलं गेले. नक्कीच आपण पाहू शकाल इथे कोणती धावसंख्या नसेल. निर्धाव चेंडूची सांगता, चांगला फटका होता परंतु कोणती धावसंख्या चेंडूवरती नाहीये. 2 चेंडूचा खेळ संपलाय, 4 धावा धाव फलकावरती. एक चांगली धावसंख्या रचावी लागेल आणि तेच प्रयत्न करत असताना मैदानामध्ये चांगली सुरुवात केली अविनाश पाटीलचा. आपण पहिलं षटक पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 4, त्यानंतर डॉट. सूर्या म्हस्कर ऑन स्ट्राईक वरती. एक मोठा फलंदाज आहे, एक ताकदीचा फलंदाज आहे आणि त्याची ताकद दाखवत असताना मैदानावरती जरूर आपण पाहतोय. यावेळेस झेल हायवेमध्ये आहे आणि झेल कोणाचा सोडलाय तर सूर्या म्हस्कर याचा. खूप मोठा जीवदान. ही चुकी केली क्षेत्ररक्षकानं. क्षेत्ररक्षकानं खूप मोठी चुकी केली. सूर्या म्हस्कर सारखा फलंदाज बाद करता आला असता, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम भोगत असताना भैरवनाथ विचुंबे संघ एक धाव आली या चेंडूवरती. 5 धावा धाव फलकावरती लागलेत. आपण जरूर पाहतोय ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. घर बसलेल्या प्रेक्षकांसाठी खूप मोठी मेजवानी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली या चेंडूवरती. 5 धावा धाव फलकावरती. आता मात्र ऑन स्टँडिंग वरती असेल जयेश पाटील. अविनाश पाटीलचं पहिलं षटक आपण पाहतोय. 5 षटकांचा हा सत्र आहे आणि पहिलं षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवरती जरूर 4 आल्या. त्यानंतर थोडंसं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न असफल होतोय. डॉट बॉलची समाप्ती. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. सुरेख कामगिरी अविनाश पाटील याच्या माध्यमातून. 5 धावा धाव फलकावरती. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. यावेळी थोडीशी खराब कामगिरी जरूर आपण पाहतोय. फलंदाजाच्या माध्यमातून एका पाठोपाठ दुसरा बॉल डॉट खेळलाय जयेश पाटील हा फलंदाज. खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश पाटील याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, फक्त 5 धावा खर्च केल्यात. राऊंड विकेट. हा बॉल देखील चांगला होता, खोलवर पद्धतीचा, परंतु इथे क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आहे आणि चेंडू गेला इथे थर्ड मॅन रिझन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती आलेला हा चौकार. तर नक्कीच यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल मोठी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये कडाव. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, पहिल्या सत्रातील 5 षटक संपण्याच्या अगोदर तुम्ही इथे उपस्थिती दाखवायचे आणि जो संघ इथे उपस्थित असेल आणि दुसरा संघ जर उपस्थित नसेल तर उपस्थित संघाला इथे टॉस विन दिला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. स्पर्धेचा नियम, डिसिप्लिन असलेली स्पर्धा आपण पाहतोय, शिस्तबद्ध असलेली स्पर्धा. जो संघ या शिस्तीचा पालन करणार नाही त्याला नक्कीच इथे पॅनलाइज केला जाईल.
याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संघाच्या संघनायकाने दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी ज्याच्या हातामध्ये दिली जतीन भोईर. पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, कोणती धावसंख्या नसेल. खूप चांगली सुरुवात केली आहे. एकूण 9 धावा धावफलकावरती लागल्यात. मोहोळ टीम पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना बिग हिट केलाय. ताकदीचा वापर जरूर केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. या 6 धावा. सूर्या मस्कर एक ताकदीचा फलंदाज आणि आपली ताकद अजमावत असताना मैदानावरती षटकार दाखवला. संघाची धावसंख्या षटकारानं पुढे सरकले. एकूण जाऊन पोहोचले. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला बॉल डॉट फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक आपण पाहिला खूप मोठा फटका 6 धावांचा. जतीन भोईरला आपण पाहतोय दुसरे षटक फेकतोय आणि नक्कीच थोडंसं कानमंत्र देत असताना आपण पाहतोय त्या कानमंत्राचा वापर कुठपर्यंत करून घेईल जतीन भोईर हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे मैदानावरती. यावेळी वेगवान पद्धतीचा चेंडू परंतु ऑफ स्टंप सोडून गेलेला. पंचांचा इशारा. दोन्ही हात जमिनीला समांतर केले. आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला. चेंडू स्क्वेअर आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एकूण 16 धावा धावफलकावरती. थोडासा प्रेशर आपण पाहिला. मागच्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर हा चेंडू वाईड फेकला. यावेळी स्टॅप केलाय चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा डॉट बॉल असणार आहे. कोणती धावसंख्या नसणार आहे चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्थिर. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावा खर्च करेल जतीन भोईर, किती धावा ठोकतील हे 2 फलंदाज मैदानामध्ये हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. खूप चांगला खेळ दोन्ही संघांच्या बाजूने आपण पाहतोय. दोन्ही संघ ताकदीचे संघ. एक बिग फाईट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी बिग हिट केलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. चेंडूला पाठवले सीमा पार. सूर्या मस्करेच्या बॅट मधून आलेला हा षटकार. देवी चैंपियंस मोटी जुई टीम के कप्तान अरुण के खिलाफ खेलेगी शिवशक्ति कड़ाव कर्जत विभाग की ताकतवर टीम अभी देवघर है. कप्तान टॉस के लिए संपर्क करे. 22 षटकार आल्यानंतर आपण धावसंख्या पाहतो धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. जतीन भोईरचं षटक थोडंसं मागं ठरत असताना कारण 2 षटकार या षटकामध्ये आपण पाहिला सूर्या मस्करेच्या बॅटमधून. तर नक्की समोरच्या बाजूने आपण जर पाहिला तर खूप सारे आंब्यांची झाडं आणि त्या आंब्यांच्या झाडामध्ये चेंडू घालवत असताना कारण सूर्या मस्करचे मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. थोडीशी चुकी केली. त्या चुकीचा त्वरित फायदा उठवला या 2 फलंदाजांनी. वेल होती त्या वेलेमध्ये एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येला थोडासा आकार दिलाय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिमचा चेंडू असणार आहे आणि आता मात्र इथे ऑन स्ट्राईकवरती डावकुऱ्याचा फलंदाज जयेश पाटीलला आपण पाहतोय. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. अॅक्रोज लाईन केल्याचा प्रयत्न मात्र इथे पुन्हा एकदा चुकी केली क्षेत्ररक्षकानं. इथे या चेंडूवरती कोणती धावसंख्या नसेल. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 धावा बिनगडी बाद मोह संघ.
2 षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती. एकंदरीत आपण विचार केला तर 11.50च्या सरासरीने धावसंख्या जमवत असताना हे दोन फलंदाज इथून सरासरीला वेग द्यावे लागेल, कारण त्यांच्या समोर असणारा भैरवनाथ विचुंबे संघ तितक्या ताकदीचा आहे आणि त्या संघासमोर जिंकायचं असेल तर 5 षटकामध्ये तुम्हाला 65 ते 70 धावांचं आव्हान ठेवणं फार गरजेचं असणार आहे आणि त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी चांगली होते. अविनाश पाटीलचं हे तिसरं षटक आपण पाहतोय. पहिलाच बॉल फेकला होता, त्यामध्ये आली या चेंडूवरती 1 धाव. एका धावेच्या मदतीने 24 वरती जाऊन पोहोचलाय मोह संघ. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अविनाश पाटील आपण पाहतोय पहिलं षटक सुरेख फेकलं होतं. फक्त पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला होता अविनाश पाटीलनं. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी त्याने आपल्या हातामध्ये घेतली आणि त्या जिम्मेदारीनं गोलंदाजी करत असताना पहिला बॉल सुरेख फेकला. चोवीस धावा धावफलकावरती. यावेळी फटका चांगला आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नसेल. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमा पार. हा चौकार. एक 28 धावा धावफलकावरती लागलेत. जयेश पाटीलच्या बॅटमधून आलेला चौकार आपण पाहिला. गरज होती या फटक्याची आणि ती गरज भागवत असताना मैदानावरती अविनाश पाटीलच्या दुसऱ्या बॉलवरती हा चौकार आपण पाहिला. अक्रॉस द लाईन बिग हिट केलाय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मागच्या चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती आलाय हा षटकार. की मोह संघाला विचुंबे संघासमोर एक मोठी धावसंख्या रचावी लागेल आणि त्याच उद्देशानं फलंदाजी करत असताना फलंदाज जयेश पाटील ॲज अ ओपनर आहे ना, ॲज अ ओपनरची भूमिका काय असते ती मैदानामध्ये दाखवत असताना षटकार आणि चौकार दाखवलाय. संघाच्या धावसंख्येला एक मोठा आकार देण्याचं काम. 34 धावा धावफलकावरती एक मोठा आकडा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या अविनाश पाटीलनं पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या होता तोच अविनाश पाटील आता मागे ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लो फुल टॉस होता. एक लाईन केल्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे कमबॅक केलं या चेंडूवरती अविनाश पाटीलनं. जयेश पाटीलची फलंदाजी थोडी समजून घेतली आणि त्याच प्रकारचा चेंडू फेकला. एक लाईन केल्याच्या नादामध्ये असफल ठरला जयेश पाटील. निर्धाव चेंडूची सांगता. 34 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा अपील जरूर केला होता. पायावरती आदलणारा हा बॉल आपण जरूर पाहिला. लेग बायच्या रूपानं एक धाव इथे कंप्लीट केले. 35 धावा धावफलकावरती. एकंदरीत चेंडूंची संख्या पाहिली आपण. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिमचं चेंडू शिल्लक असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ॲज अ ओपनर 2 फलंदाज अजूनही मैदानावरती खेळ करत असताना विचुंबे संघाला अजूनपर्यंत कोणती विकेट घेता आली नाहीये. प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना. सूर्या मस्कर ऑन स्ट्राईकवरती येणाऱ्या चेंडूचा खेळ करण्यासाठी सज्ज असणार आहे. टॅप केलाय. दिशा दिलाय. कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकलून दिलाय. लॉंग रिटर्न मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलेल फेकेल. तत्पूर्वी वेल होता, अवधी होता. त्या वेलेमध्ये एक धाव कंप्लीट केली आणि षटक क्रमांक इथे तिसरं देखील समाप्त झाले. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारा मोह संघ आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचला एकूण बिनबाद 36 या आकड्यावरती. जी हाँ, बिल्कुल आप देख सकते हैं जहाँ पर पहले ओवर में क्या दमदार गेंदबाजी हमें देखने को मिली. दूसरे पावर प्ले में कई सारी मार मिली और इस समय तीसरे ओवर में जबरदस्त यहाँ पर अभी बल्लेबाजी का प्रदर्शन हमें देखने को मिला. तो विचुंबे टीम की चर्चा करेंगे ना दोस्तों, तो विचुंबे टीम में आज देख सकते हैं आप 4 प्रमुख जिनके हमने नाम लिए थे. स्वप्निला भी इन एक्शन में नजर आते हुए इस समय नाना भोईर की सुपुत्र भूत टीम में नहीं है. साथ ही साथ करण सुरते टीम में मौजूद शैलेश भोईर ने. और एक नाम और जुड़ लीजिए कि जहाँ पर काफ़ी बढ़िया बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं बॉबी भोईर,
ये भी आज टीम इन एक्शन में नजर नहीं आ रहे। शायद थोड़ा सा कुछ वजह होगी, जिस तरीके से यहाँ पर कोई जॉब भी होता है, किसी को काम होता है, लेकिन कभी कभी आपको लगता है कि आपकी प्रैक्टिस आपको ही परफेक्ट बनाती है। और किसी भी टीम की अगर चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर सीनियर खिलाड़ी के आज जूनियर खिलाड़ी का ही सही नजर आ रहे हैं। 4-5 प्रमुख खिलाड़ी ने और सब यंगस्टरों को लेकर आज भैरवनाथ 11 विचुम पे टीम खेल रही है। और बॉबी हो, करण जैसे खिलाड़ी होंगे। निश्चित प्रैक्टिस की बहुत ज़रूरत होती है। जब आप प्रैक्टिस करते हो तो निश्चित तौर पर काफ़ी कमाल का योगदान आपके टीम में देते हो। जैसे कोई युवा खिलाड़ी प्रैक्टिस करता है, फिर टीम में जगह लेने के लिए दमदार योगदान देता है। लेकिन यहाँ पर देखेंगे बॉबी भी मैच का आनंद लेते हुए। बॉबी आपका भी स्वागत करेंगे। महेश भोईर सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर विचुम में, इनकी ओर से भी शुभकामनाएं। बल्लेबाजी के लिए अगर जब सेकंड में उतरेगी तो निश्चित तौर पर बीच में ग्राम पंचायत सदस्य सन्मान्य रोशन पाड़ी साहब, इनके छोटे भाई यानी कि रोहित के लिए 3 छक्के कैसे भी मारिए उनके लिए महेश भोईर सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स, इनके ओर से 1000 का इनाम दिया जाएगा। तर नक्कीच 3 षटकांचा इथे खेळ संपलाय। 36 धावा धावफलकावरती लागले। 4थं षटक गोलंदाज स्वप्नील कांबळे आपण पाहतोय। यावेळी सॅक्रोजो लाईन दिशा दिले, चेंडू आलाय सीमा रेषेच्या बाहेर। स्वप्नील कांबळेच्या पहिल्याच बॉलवरती एक प्रहार पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर या बॉलवरती 1 रन कंप्लीट केली। एकूण धावसंख्येचा विचार केला 43 धावा धावफलकावरती लागल्यात। 4थं षटक आपण पाहतोय स्वप्नील कांबळेचं। अजून जर आपण विचार केला मैदानावरती ॲज अ ओपनर सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे आणि खूप चांगला खेळ करत असताना आतापर्यंत। यावेळी ती दिशा निवडले, क्षेत्ररक्षक तैनात आहे। खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, फक्त आणि फक्त 1 धाव। पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं। एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। खूप चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय। प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये टिकून राहिल्यात। कोणता संघ जिंकणार, जिंकणारा संघ थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल यात मात्र शंका नसेल। दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाचा सामना असणार आहे। ॲक्रोजो केल्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल आपण पाहिला तर लेग स्टंप सोडून गेलाय। पंचांचा इशारा, हा वाईड बॉल। अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, 45 धावा धावफलकावरती। दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये चालू असणारी फाईट दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय। भैरवनाथ विचुंबे विपक्ष मोह या 2 संघांमध्ये। यावेळी प्रहार जरूर केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर। मोठा फटका, 6 धावा। षटकार आलाय, संघाची धावसंख्या षटकारानं पुढे सरकली। 51 धावा धावफलकावरती मोह संघाच्या। खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिले। खूप चांगला खेळ करत असताना स्वप्नील कांबळेच्या गोलंदाजीवरती फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय। सूर्या मस्कर एक ताकदवर फलंदाज आहे, एक आक्रमक फलंदाज आहे, त्याची आक्रमकता दाखवत असताना मैदानावरती। यावेळेस पुन्हा एकदा प्रहार, ती दिशा, ऍक्शन रिप्ले, चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर। एका पाठोपाठ स्वप्नील कांबळे याच्या गोलंदाजीवरती षटकार ठोकत असताना आपण पाहतोय सूर्या मस्कर या फलंदाजाला अप्रतिम कामगिरी आतापर्यंत। संघाच्या धावसंख्येला एक मोठा आकडा देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातोय। एकूण 57 धावा
धाव फलकावरती जरूर आपण विचार केला तर सूर्या म्हस्कर याचा आतापर्यंत वैयक्तिक 14 चेंडूचा खेळ केला आणि 39 धावा त्याने ठोकल्यात. खूप चांगली कामगिरी ॲज अ ओपनर. एक चौकार आणि त्याच्या माध्यमातून एकूण 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली फलंदाजी, ताकदीची फलंदाजी आतापर्यंत राहिले. ॲज अ ओपनरची भूमिका काय असते ती मैदानावरती दाखवत असताना आतापर्यंत 57 धावा धाव फलकावरती, एक मोठा आकडा. स्वप्नील कांबळे आपण पाहतो थोडीशी खराब कामगिरी करत असताना मैदानावरती आणि त्या खराब कामगिरीचा पुरेपूर फायदा घेत असताना सूर्या म्हस्करला आपण पाहतोय ऑन हॅट्रिक वरती. परंतु झेल हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक चुकी केली आहे आणि चेंडू गेला इथे थर्ड मॅन रिझन मध्ये. 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर या चेंडूवरती आलाय हा चौकार. 4 धावा आल्या. एकंदरीत विचार केला तर षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक मोठा आकडा आपण पाहतोय मऊ संघाचा 61 धावा धाव फलकावरती लागलेत. चांगली फलंदाजी. एकसष्ट धावा धाव फलकावरती. अंतिमचं षटक आपण पाहतोय. अंतिमचं षटक घेऊन आलाय गोलंदाज सुशील भिंगारकर. अंतिमचं षटक फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. 61 धावा, खूप मोठा पल्ला आपण पाहतोय धाव फलकावरती. ॲज अ ओपनर सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानावरती. विचुंबे संघाच्या गोलंदाजांना अजून एकही विकेट घेता आला नाहीये, मात्र ते प्रयत्न करावे लागतील सुशील भिंगारकरला. त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. हा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं आणि नक्कीच मी म्हटलं होतं विकेट घ्यावा लागेल आणि ते ऐकलं सुशील भिंगारकरनं आणि पहिल्याच बॉलवरती गडी बाद केला. फलंदाज इथे बाद झालाय. जयेश पाटील मोह संघाचा पहिला गडी बाद 61 या आकड्यावरती. तरी असताना पाहू शकाल कोलीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक धर्माशेठ यांचे या ठिकाणी शुभागमन. धर्माशेठ आपलं सहर्ष स्वागत. तर नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय. प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जातोय. 1 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त 300 सबस्क्रायबरची गरज आहे. नक्कीच विनंती असेल जे प्रेक्षक वर्ग प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा प्राप्ती लाईव्हला आणि त्यांचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करा. नक्कीच ते देखील वाट पाहत आहेत सिल्वर बटन्स येण्याची आणि ते स्वप्न त्यांचं पूर्ण होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. याच टुर्नामेंटमध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण होईल यात मात्र शंका नसणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये यावेळी प्रहार जरूर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आल्या आल्या आपल्या बॅटमधून एक मोठा फटका दाखवलाय. फलंदाज मिथुनला आपण पाहतोय पहिल्याच बॉलचा खेळ केला आणि षटकार दाखवला. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावला होता. खूप चांगला 18 बॉल मध्ये 55 धावा ठोकल्या होत्या. इथे जोरदार अपील आणि नक्कीच अपीलाला दात. फलंदाज इथे होते बाद सुशील भिंगारकर. दुसरा गडी बाद करत असताना मैदानावरती आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये 18 बॉल मध्ये 55 धावा ठोकल्या होत्या मिथुननं. मात्र यावेळीच त्याला जास्त चेंडू खेळण्यास मिळाले नाहीये. वैयक्तिक पहिल्या बॉलचा खेळ केला, षटकार दाखवला. त्यानंतर तर मोठीजुई ग्रामपंचायतीचे सरपंच सन्मान्य दीपक भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. दीपक भोईर साहेबांना विनंती असेल यावं. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. 5वं षटक आपण पाहतोय
सुशील भिंगारकर. 3 चेंडूचा खेळ संपलाय, उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अन्वेष पाटील. यावेळीस चेंडूने उंची घेतले, अंतर कमी गाठलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, कोणती चुकी नाहीये, पकडला गेलाय झेल आणि संपवला इथे अन्वेष पाटीलचा खेळ. आणखी एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो सुशील भिंगारकर हा गोलंदाज. जे कार्य सुरुवातीच्या 4 षटकामध्ये झालं नाहीये ते कार्य सुशील भिंगारकर 5व्या षटकामध्ये करत असताना एकूण 3 गडी बाद करण्यामध्ये सफल ठरलाय. खूप चांगली गोलंदाजी राहिली. त्याने आपल्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती जरूर षटकार घालाय, परंतु उर्वरित 3 चेंडूचा आपण विचार केला तर 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले सुशील भिंगारकर या गोलंदाजानं. खूप चांगली गोलंदाजी, कमबॅक करून देण्याचं काम आपण त्याच्या माध्यमातून पाहिले. 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण 67 धावा धावफलकावरती लागले आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती 5व्या क्रमांकावरती रोहित पाठे. यावेळीस पुन्हा एकदा झेल हवेमध्ये, झेल होईल का आणि झेल झाले आणि नक्की सुशील भिंगारकर याच्या माध्यमातून आपण पाहिली विकेट हॅट्रिक. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक, या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक सुशील भिंगारकर. एकदा जोरदार लावून जाऊ द्या मित्रांनो सुशील भिंगारकर साठी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादन करत असताना, कारण इथे 4 गोलंदाज 3 गोलंदाजांना भरपूर मार मिळाली आणि त्याच्यानंतर सुशील भिंगारकरने हे केलेलं कमबॅक क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. कारण सूर्या अजूनही नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय की त्या खेळाडू नॉन स्ट्राईकला थांबवणं म्हणजे धावा थांबवल्यासारखं ही गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. भैरनाथ विचुंबे संघाला गोलंदाजीची गरज होती आणि ती गरज भागवत असताना पूर्णपणे शांत बसवले मो टीमच्या खेळाडूंना. 67 धावा, एक स्थिर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 5 बॉलचा खेळ संपलाय. अंतिमचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रशांत शेलके. सूर्या मस्कर वाट पाहत होता कधी स्ट्राईक मिळेल आणि माझी 50 मी कंप्लीट करेन, परंतु सुशील भिंगारकर यांनी ते करू दिलं नाहीये. पूर्णपणे नॉन स्ट्राईक इनवरती त्याला थांबवलंय, कारण कमालीची गोलंदाजी त्याची राहिली. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपण त्याच्या माध्यमातून पाहिलाय. विकेट हॅट्रिक, 4 गडी बाद केले त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. मात्र या चेंडूवरती प्रहार, चेंडू गेलाय लॉंग हॉरिझॉन मध्ये. अंतिमच्या चेंडूवरती आपण पाहिला प्रशांत शेलके याच्या बॅट मधून आला षटकार. एकंदरीत पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं मौज संघ खेळ करत होता. एकूण धावा ठोकल्या 73 आणि 74 धावांचं लक्ष्य भैरनाथ विचुंबे संघासमोर ठेवलंय. धन्यवाद या ठिकाणी संदीपन. तर टॉस करूया पहिल्या फेरीतील तिसरा. तर टॉस करूया पहिल्या फेरीतील तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. काल भैरव वॉटर सप्लायचे सर्व विनोद दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. छापा इस्तेकाल कॅप्टन शिवशक्ती कडाव. इट इज द टेल्स काटा. टॉसिंगला अभिनंदन मोठीजू क्रिकेट संघ. मागची देखील स्पर्धा आपण खेळलात याच मैदानावरती. आता नवीन स्पर्धा सुनील स्पोर्ट्स चिंचपाड आयोजित दमदार स्पर्धा. प्रथमतः 6 षटकांची ही लढत. याच्या अगोदर कधी 6 षटकांचे सामने खेळलेत या सीझनला किंवा मागच्या सीझनला? मागच्या सीझनला खेळलो होतो, पण या सीझनला तरी 6 षटकांचे सामने नाही खेळलो. पहिल्यांदा खेळणार आहोत. तर खेळल्याचा अनुभव की काय फरक असतो की 4 ओव्हरचे सामने, 3 ओव्हरचे सामने आणि इथे 6 ओव्हरचे सामने खेळले जात आहेत, कसा फरक पाहता याच्यामध्ये? फरक तर आहे भरपूर, पण आम्ही चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकला, निर्णय कुठला? आम्ही क्षेत्ररक्षण करू. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. ACC मोठीजुई शिवशक्ती कडाव क्रिकेट संघ. टॉस इम्पॉर्टंट होता का या मॅचमध्ये जुई संघाविरुद्ध? हो, टॉस इम्पॉर्टंट होता, पण आम्ही टॉस जरी जिंकलो असलो तरी आम्ही फलंदाजी स्वीकारली असती. काय हरकत नाही, आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त धावा स्कोअरबोर्डवरती लावण्याचा प्रयत्न करू. सुरुवात मला तर झाली होती स्वर्गनाथ संकुल
बदलापूरच्या स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात झाली. अगेन्स्ट मोठ्या मोठ्या संघासमोर दमदार कामगिरी, ट्रॉफी देखील घरी आली. काय सांगशील यंदाच्या टीमचा प्रभाव? सध्या कुशल चांगले फॉर्ममध्ये, अभि देवगरे चांगला फॉर्ममध्ये, आणि वाटते की आय होप या सीझनमध्ये चांगली कामगिरी अजून पाहिजे तुम्हाला. हां, टीम परफॉर्मन्स चांगला चालला आहे सध्या, पण आमच्या 2-3 टुर्नामेंट झाल्या, हातातल्या मॅच गेल्या, तर परफॉर्मन्स सर्व चांगलं करतात, पण बॅड लक चालू आहे. तरी पण आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. स्पोर्ट्स इन्स्पायर्ड आयोजित 6 षटकांचे सामने आयोजन दमदार. आयोजन खूप छान आहे. या सीझनमध्ये आम्ही पहिल्यांदाच 6 ओव्हरच्या मॅच खेळतो आहे आणि बघतो आहे जिकडे 4 ओव्हरच्या होत्या, 3 ओव्हरच्या, 2 ओव्हरच्या, पण आम्ही फर्स्ट राऊंड बघतो आहे 6 ओव्हरचा पहिल्यांदाच या सीझनमध्ये खेळतो आहे. आयोजन खूप भारी आहे, आउटफील्ड पण भारी आहे. बघू आता मॅच खेळताना आम्ही आमचा बेस्ट देऊ. क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच शिवशक्ती विपक्ष अक्कादेवी चॅम्पियन्स मोठीजुई या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळेल, जिथे टॉस जिंकलाय अक्कादेवी चॅम्पियन्स मोठीजुई क्रिकेट संघाने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंग करायची आहे ती शिवशक्ती 11 कडाव क्रिकेट संघाला. तर चला सलामीची जोडी लगेचच जाऊ द्या. विचंबे संघाला विनंती असेल की आपली सलामी जोडी लगेचच मैदानात जाऊ द्या. या ऐकूया पुढचा आवाज अमित म्हात्रे सर यांचा. धन्यवाद. चला विचंबे संघ आपली सलामी जोडी लगेचच जाऊ द्या मैदानावरती. बहुत बहुत शुक्रिया संदीपन जी केनी. इनका आवाज़ आप सुन रहे थे. इसी गांव के सुपुत्र एक ज़बरदस्त मराठी का आवाज़ आप सभी ने सुना इस फर्स्ट इनिंग के लिए. लेकिन इस मैच के उत्तरार्ध के लिए दोपहर के सत्र के बाद, भोजन के बाद एक बार फिर से हम आपके साथ जुड़ने जा रहे हैं. और जीतने के लिए विचंबे टीम को जो रन चाहिए 74 बहुत रन है. लेकिन क्रिकेट में ऐसा कोई टारगेट कोई भी हो जाए उसे चेसिंग करने की हिम्मत चाहिए बस. तो इस प्रकार फिलहाल तो हेलो चेक हेलो हेलो. तर बघा मैदानावरती फलंदाज आपण आशू पाहताय. शेवटपर्यंत थांबून जर या पट्ट्यानं सामना जिंकवला तर अर्थातच शैलेश भोईर विचुंबे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजासाठी दिलं जाईल. आणि फलंदाज रोहित आपण पाहताय ढगाऊटमध्ये, यांनी जरी 3 षटकार कसेही लगावले तरी महेश भोईर उर्फ बाला सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आत्ताच झालेली टेंबोडेची स्पर्धा आमदार विक्रमदादा पाटील युवा शक्ती चषकामध्ये काय दमदार फलंदाजी केली होती किरण या फलंदाजानं, आणि या फलंदाजानं ही सुवर्ण संधी. तो चलते हैं मैदान के अंदर. इसी बीच मुकाबला शुरू होने जा रहा है और सलामी तो बैट्समैन पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर. तो इसी बीच पहली गेंद, व्हाट अ शॉट, बेहतरीन शॉट. एक बार फिर से देखा जाए तो चल गई गेंद वहां वाइड लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर. नंबर मिलेगा 4 डी. स्पष्ट किया भैरवनाथ विचुंबे टीम का खाता ओपन. 4 रन. और ये देखिए छोटू कैसा माइकल जैक्सन लग रहा है. बाउंड्री के साथ इरादा स्पष्ट किया है किरण भोईर. आशिकेश भोईर नाश्ता के एंड पे पार्टी की अगली बॉल. शॉर्ट प्लेन फेंकी थी जरूर, लेकिन इस प्रकार कंधों के ऊपर चली गई गेंद. गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ ने डॉट गेंद का इस्तेमाल किया. तो 2 गेंदें खत्म, 4 पे स्कोर जा चुका है.
यस, तो अभी तक 70 रनों की जरूरत है, 74 का टारगेट है। पार्टी की अगली बॉल चल गई फाइन लेग के बाहर, जाएगी दंदनाती हुई, मिल गए चौका, 4 और 4 बन गए 8। के घर में 3 गेंदे खत्म, 8 रन बोर्ड के ऊपर, 74 का पीछा करना है। ठोकम ठोक मजबूती की होनी चाहिए और ठोस शुरुआत इस बार हो चुकी है, लेकिन 3 गेंदे इस बार देखा जाए यहाँ रोहित पाटिल की शेष है। राइट मोर विकेट, और एक बार फिर से उछलती हुई गेंद देखने को मिल चुकी। अंपायर इस बार देखा जाए सूचित कर रहे इस बॉलर को बाउंस के लिए सावधान। इस बार तो इस बीच अगले बाउंसर के लिए इस बार सूचित किया अंपायर ने, तो कंट्रोल करना पड़ेगा गेंदबाज को। 8 पे स्कोर। और शानदार तरीके से इस बार देखा हुक किया, चल गई गेंद फाइन लेग सीमा लगा के बाहर। क्या सिक्सर है, चौका है अंपायर। रन। शॉर्ट ऑफ लेन डाले, उसके ऊपर आक्रमण किया रोहित शर्मा की याद दिलाई इस बैट्समैन ने, और इस छक्के के साथ भैरवनाथ विश्व में टीम का स्कोर पहुंचा है 14 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। काफी तगड़ी बल्लेबाजी चल रही है, यहां तारीफ करना पड़ेगा किरण भोईर की। हमला जोरदार किए उन्होंने, ताकतवर शॉट खेला। इसी बीच एक बार फिर से तैयार है पाटे को इस बार नियंत्रण भरी गेंदबाजी करना पड़ेगा, क्योंकि मार खाया है उन्होंने। ये उठता हुआ शॉट नागिन की तरह, गेंद बाहर, 6 रन, मिड विकेट बाहर। कड़क बल्लेबाजी हुई, 20 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं। आने वाले 24 बॉल शेष, और जीतने के लिए मुझे लगता है 54 रनों की जरूरत है। चौवन रन चाहिए। आज मार्गशीर्ष महीना का आखिरी गुरुवार है, तो आज अंपायरों को आमंत्रण बहुत होगा, प्रसाद के लिए आओ। तो ठीक है, फिलहाल 24 गेंदे शेष है, 20 रन बोर्ड के ऊपर तो लग चुके हैं। हवा चाहिए, लेकिन आने वाले 12-24 बॉल शेष है, और जीतने के लिए 54 रन चाहिए। पहले ही ओवर में 20 रन आए, क्या कड़क बल्लेबाजी की है। और पूरी तरह से इस बार देखा जाए जो भोईर बल्लेबाज है सलामी, उन्होंने काफ़ी तगड़ा खेल दिखाया और सभी को उन्होंने मोहित किया है। और ये देखिए हमारे साथी अभी जो स्कोरर ऑपरेटर की भूमिका में आए हुए प्राप्ति लावी के। अच्छी बॉल थी, इस बार देखा जाए समझ नहीं सके गेंदबाजी मिस्टर जयेश पाटिल, जिन्होंने पिछले मैच में काफ़ी शानदार गेंदबाजी की थी, वही गेंदबाज आ चुके हैं। रैंडम राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे हैं भोईर के लिए। ये उड़ाया यार, पार छप्पर फाड़ छक्का। देखिए भैरवनाथ बिचुम्बे के सलामी बैट्समैन को और पिच मिली, इसके ऊपर ऐसा प्रहार किया, गेंद मीलों मील भाग गई। क्या रहे आशिकेश भोईर, जिन्होंने छक्के के साथ खाता ओपन किया, खुद का अकाउंट ओपन हो चुका है।
26 स्कोर। ये देखिए, चलिए चलिए आप जाइए, खेल खल्लास हो आपका। बाहर के जाती हुई गेंद थी और उसे उड़ाने की कोशिश की थी, लेकिन बल्ले का किनारा लगा, विकेट कीपर के गोद में गेंद। विकेट नंबर फर्स्ट गॉन मिस्टर। इस बार देखा जाए आशिकेश भोईर बैक टू द डगआउट डीजे। डीजे मास्टर जाए भोजन का प्रणय आपको लेने के लिए आए हैं, क्योंकि अंपायर को उपवास है, वो शाम को छोड़ेंगे, उसका टेंशन नहीं। 2 अंपायर अभी क्या उनके मन में है, ये देखिए वो खुद कह रहे कि हम नहीं खाएंगे, तुम बिंदास खाओ, लेकिन एक तो अंपायर को बचाओ, ये तो चक्कर भी कर आ जाएगी, लफड़ा हो जाएगा फिर। 26-26 और नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं विश्व टीम के। स्वप्निल कांबले एक धाकड़ बल्लेबाज है, लेकिन किस तरह से पारी को संभालेंगे। कल्पेश ने तो इस बार देखा जाए जयेश ने आते ही विकेट हासिल किया है, और टाइमिंग अच्छा नहीं हुआ है। मिड विकेट के ऊपर गेंद आ गई है। बढ़िया से दर्शन मोहा टीम के माध्यम से एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे जाएगा। 27 का पीछा करना है, अभी 47 रनों की जरूरत है। इसी बीच अगली बॉल, और घुटना टेक कर स्लॉग हिट करने गए थे मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन नहीं। डॉट गेंद छक्मा दिया। आखिरी गेंद शेष जयेश पाटिल, जिनकी दूसरी गेंद के ऊपर छक्का है, तीसरी गेंद के ऊपर विकेट, चौथी गेंद के ऊपर सिंगल, 5वीं गेंद डॉट और अंतिम बॉल शेष दूसरी ओवर की। कुल मिला के देखा जाए तो रन संख्या है 27, लॉस ऑफ 1 विकेट विश्व टीम। अंतिम बॉल शेष, राइट ऑफ राउंड विकेट, और हवा में जरूर खेल दिया है पॉइंट के ऊपर से। फील्डर गेंद के पीछे दौड़ रहा है, क्या पकड़ेंगे बॉल को सीमा रेखा के अंदर ही गेंद को इस बार देखा जाए उन्होंने पकड़ा है, लेकिन 2 रन लेने में कामयाब, और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है 29। 2 षटक संपली गेली, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर भैरवनाथ विचंबे संघ धावसंख्या झाली ती मात्र इकडं 29 ला 1 गडी मैदानाच्या बाहेर। आता 18 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज। तो 45 धावा। बोलो 18 चेंडू, 45। तो किस तरह से इकट्ठा करेंगे, और इस बार ये गेंद थोड़ी सी बाहर चली गई है। बार दरकनाथ चोरगे साहब ने इशारा दिया कि ये गेंद खराब है, तो अतिरिक्त रनों के साथ इस बार देखा टीम का स्कोर आगे बढ़ता है 30। पे स्कोर। इस बार अच्छी बॉल, सबमरीन डिलीवरी देखने को मिल चुकी है, नीचे रह गई गेंद, बढ़िया बॉल थी। तीसरे गेंदबाज हर्षद कड़व, जिनकी पहली गेंद वाइड गई थी, उसके बाद उन्होंने इस बार देखा डॉट निकाला, गेंद को प्रेशर बढ़ता जा रहा है। 17 में चाहिए तो इस बार 44 रन, 17 गेंदों में 44 रनों की जरूरत है। शानदार जानदार यह आयोजन नियोजन को आप देख रहे हैं। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, उस तरह से इस बार देखा जाए तो ये शानदार जानदार आयोजन देखने को मिल चुका है। और एक बार फिर से इस गेंद को जरूर खेल दिया, सिंगल मिलेगा जरूर।
और एक सिंगल के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है विचम्बी टीम का 31। इकतीस स्कोर। नितिन पाटिल धोंदरे डीजे साउंड सिस्टम वाले इस मैच को देख रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत हम कर रहे हैं। और एक बार फिर से कवर के ऊपर, लेकिन यहाँ सिंगल जरूर मिलेगा। दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे हैं और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट। सनी स्पोर्ट चिंतपड़ा इनके माध्यम से किया हुआ स्वर्गीय अनंत शेठ शंकर केणी स्मृति चषक 2025 का भव्य दिव्य आयोजन नियोजन। अब जीतने के लिए 15 में 41 41 रनों की जरूरत है। 15 चेंडू 41 दावा। लंबा रन अप है इस बार गेंदबाज का, लेकिन किस तरह से गेंदबाजी करेंगे देखना पड़ेगा। सामने इस बार देखा जब भोई रही, किरण को ये बॉल देगा, तुझे वहां पहुंचाएगा ना जहां गेंद जाना चाहिए वहां मारेगा। 6 रन। रन बोर्ड के ऊपर क्या कड़क बल्लेबाजी किरण भोईर नाम का ये तूफान मैदान के अंदर है। तब तक भैरवनाथ का झंडा ऊंचा है। 10 गेंदों में 30 रन चाहिए। ये विकेट, अच्छा 10 गेंदों में 30 रनों की पारी खेले और 14 में 35 चाहिए अभी। शानदार बल्लेबाजी। इस बीच अगली बॉल, ये भी उड़ाया बाहर। लॉन्ग ऑफ के ऊपर घुटना टेक तमाशा देख देखिए, लपटेट इस बार देखा शॉट को खेला है सीधी गेंद अंतरिक्ष एस बैंक मैक्सिमम। सर सेनापति मैदान के अंदर है, तब तक भैरवनाथ का झंडा ऊंचा रहेगा। और इसी भी ठोका एक छक्का, इस बार का दूसरा छक्का है उनके बल्ले से। 13 में चाहिए जीतने के लिए। 29 रनों की अभी भी जरूरत है और टीम का टोटल स्कोर पहुंचा 45। लॉस ऑफ 1 विकेट। हर्षद कड़व के ऊपर हमला किया है उन्होंने, तर्क से तीर निकाला है ठोकम ठोक मैदान के अंदर। इसी बीच अगली बॉल, फुल टॉस दिया है, बाउंड्री मिलेगी, चौका मिलेगा, मैं कह रहा हूं ना। और इसी बीच बाउंड्री आ गई, एक सिक्सर, उसके बाद चौका और हुआ खत्म। मानो कुटाई जोरदार हुई इस ओवर में। और पानी की मांग, खिलाड़ियों को पानी लेके जाइए मैदान के अंदर। बाउंड्री के साथ स्कोर 49 पे पहुंचा है। अब 12 चेंडों ने विजयासाठी 25 धावांची गरज भरून विचुंबे संघाला। चेहरे के ऊपर खुशी का माहौल नजर आता हुआ 32 बार विदेशी बारी करने वाले एकलौते पनवेल का छोटा टाइगर जिसे कहा जाता है। और उनके चेहरे के ऊपर खुशी का माहौल। उनके समय जॉन्टी मात्र व्यवस्थापक है यशवंत भाई सुरते, प्रीतम भाई सुरते, देवराम गोवारी मैच का मन मुराद आनंद लेते हुए। बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी देखने को मिली है अमित मात्र, क्योंकि कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ऐसा ही कहना पड़ेगा। कप्तानी पारी खेल रहे हैं मैदान। बिल्कुल बिल्कुल सही आपने कह दिया कि कप्तान मैदान के अंदर जब खेलता है तो टीम का हौसला बढ़ जाता है। और जैसा कप्तान मार रहा है वैसा मुन्ना सुरते जी कह रहा है मारो, बाकी का देखते हो विदेशी दौरा क्या है। तो ठोकम ठोक करो मैदान के अंदर। कढ़ाई में जब तेल गर्म होता है ना तो मुन्ना भाई को पता है वड़ा छोड़ने को मजा होता है, गर्म होना चाहिए, तब अंडर प्रेशर में मजा आ जाता है। वैसा गर्म हुआ है बल्लेबाज और पूरी तरह से गेंदबाज नरम। 12 में चाहिए 25 रन, हर ओवर में रिक्वायर्ड रन रेट 12.50 का है। और ये हिम्मत इस बार देखा जाए किरण भोईर
जो एक खिलाड़ी स्टैंडरमैन खिलाड़ी ने सलामी बल्लेबाज ने जो कैप्टन ने इस मैदान के ऊपर हंगामा किया है, इसे देखकर विचुम्बे के दर्शक तमाम उसके ऊपर फिदा हो चुके हैं। लेकिन आने वाली 12 गेंदों में 25 चाहिए। क्या ये रन इकट्ठा करेंगे? लेकिन जब तक मैदान के अंदर किरण भोई रहे तब तक आशा उत्साह की जननी है। अगर इस आशा को निराशा में तब्दील करना है तो शानदार गेंदबाजी करना पड़ेगा मोहो टीम को। आणि किरण भोईर यांनी जर मॅच जिंकवली तर प्रणय केणी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक। 5000 क्या बात है, लगाओ फटाफट से किरण भाई शक्के। जीएसटी हम भी प्रवीण और हम काटेंगे तेरे से। और सिक्सर जाएगा, ये भी नहीं रुकने वाला है। सिक्सर गया, मैं बोला ना, बोला तो बोला, आ गया 6 रनों का गोला। ठोको। खरबूजा रंग बदलेगा, ये विचुम्बे वाले हैं, क्या करेंगे किसी को कुछ पता नहीं है। एक ने 2 छक्के ठोके थे, बाउंड्री मारे तो इसने भी रूप धारण किया है और ठोका छक्का। चलिए कराओ कप्तान, आप तैयारी के साथ आइए। 55 और ये गेंद नीचे रह गई है, प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं है। दिमाग के साथ गेंद को फेंका जयेश पाटिल ने। पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी, लेकिन जिनके ओवर में मेरे हिसाब से जो रन आए थे वहाँ 9 आए थे। उन्होंने एक अच्छा ओवर फेंका है, लेकिन ये टीम के लिए जबरदस्त इस बार मैच के अंदर का बॉल आया है और जीतने के लिए 10 गेंदों में 19 चाहिए। स्वप्निल कामले व्यक्तिगत पहुंच चुके 8 पे और 12 गेंदों में 40 रनों की धुआंधार पारी चल रही है किरण भोईर की। 9 स्ट्राइक रेन पे है, 10 में चाहिए 19, 10 चेंडू 19 धावा। ये हवा में क्या चीट, अरे भैया है तो ऐसा आराम के साथ आएगा, वो क्या तकिया है क्या? ऐसा नहीं चलता यार। वो चोर के सबको पूछना तो वो उस जमाने में कैसे कैचेस पकड़ता था और तू इस जमाने में कैच छोड़ रहा है। अरे तुझे मालूम नहीं 4 रन पे तिसारा परेरा ने जीवनदान दिया ना रोहित शर्मा को। 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित। श्रीलंका से 2 बार मुझे फोन तिसारा पर रखा, वो आज भी भुगत रहा है। तो क्या ड्रॉप कर रहे हैं? छोड़ना मत, छोड़ना मत। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते पकड़ो। अभी कैच पकड़ लेते तो अंडर प्रेशर आ रहा था। 9 में 18 चाहिए। स्टेप आउट हुए, सामने मारा हुआ शॉट है, उतनी ही बढ़िया सेत रक्षण। क्या बात है, जो सेत रक्षक मौजूद थे लॉन्ग ऑफ के, उन्होंने शानदार इस बार देखा जाए एरिया कवर किया। डाउन द ग्राउंड खेला हुआ शॉट था। बेहतरीन फील्डिंग मोह के फील्डर द्वारा और एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 57। जीतने के लिए 8 में चाहिए 17। 8 में 17 रनों की जरूरत है, लेकिन कामले एक बार फिर से स्ट्राइक के ऊपर होंगे। शॉट अच्छा खेला था, उतनी बढ़िया फील्डिंग। 8 में 17 चाहिए और इस बार एक सिंगल जरूर मिलेगा। भोईर के पास होगी स्ट्राइक, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई, ऑन ड्राइव किया था, लेकिन फील्डिंग बढ़िया हो चुकी है। एक सिंगल के साथ ये अच्छा ओवर जयेश कमबैक वाला ओवर फेंक रहा है। छक्का खाने के बाद वापसी भरी गेंदबाजी कर रही है। अंतिम 7 में चाहिए 16 रन, 7 चेंडू 16 धावा। देखिए पटरी भी हमारे सामने है, यहाँ से देखिए अभी मालगाड़ी आई ऐसा लग रहा है। देखिए मालगाड़ी को देख के चोर के साहब को गदर फिल्म की याद आई होगी। सकीना को लेके हिंदुस्तान आई से आए थे। 7 में चाहिए 16 रन। घुटना टेक कर खेला हुआ शॉट है, गैप में काउ कॉर्नर के ऊपर गेंद चली गई। मिसफील्ड और इसका फायदा उठाया। 2 रन, गुड रनिंग बिटवीन द विकेट। बॉलर बिल्कुल सही जयेश फील्डिंग गेंदबाजी कर रहा था, लेकिन इस बार थोड़ी मिसफील्ड हुई, मगर 2 रनों के साथ भैरवनाथ विचुम्बे टीम का स्कोर पहुंचा है 60 रन। आने वाले 6 बॉल में 14 चाहिए, 7 चेंडू आणि 14 धावा। तर आपण पाहतो की विचुंबे गावामधून साई पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो। वर्ष 8वे श्री साई सेवक वारकरी प्रतिष्ठान विचुंबे पनवेल ते श्री क्षेत्र शिर्डी भव्य पदयात्रा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल। प्रस्थान होईल शुक्रवारी 9 जानेवारी 2026
आणि दर्शन शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 आणि साई भंडारा आपल्याला पाहायला मिळेल सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता विठ्ठल मंदिर विचुंबे या ठिकाणी. ज्या साई भक्तांना या पदयात्रेत सहभागी व्हायचं असेल तर त्या साई भक्तांनी आपली नावे 2 जानेवारी 2026 पर्यंत नोंदवावी. व्यवस्थापक श्री साई सेवक वारकरी प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ विचुंबे. पालखी प्रस्थान सोहळा शुक्रवार 9 जानेवारी 2026 सायंकाळी 4 वाजता आणि श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ग्रामपंचायत कार्यालयासमोर विचुंबे येथून प्रस्थान होईल. संपर्क राकेश भोईर, लखन भोईर, मनोज दुधमल, अक्कू भोईर, निखिल पाटील, आशीर्वाद म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, जिमी गायकवाड आणि मनीष भोईर यांच्याशी आपण संपर्क साधा. धन्यवाद. मैं बोला ना कि एक टाइम ओरिजिनल कंप्यूटर में वायरस आ सकता है लेकिन यहाँ नहीं आ सकता, इतना दिमाग तेज है. तो मुझे ये लग रहा है कि हम हमेशा कहते मुन्ना सुरती जी को एक ब्लॉक प्रवीण गायकर को वहाँ मिलना ही चाहिए, कुछ भी करो. इतनी तेज जो जानकारी है कोई दे नहीं सकते. लेकिन यहाँ 6 में चाहिए, 14 रन चाहिए. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. अभिमन्यु की बात मुझे आज भी याद है, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी मत हारना. क्या दिखाएंगे जलवा. मेरे विचुंबे की टीम के इस बार देखा सलामी बैट्समैन मैदान के अंदर डटे हुए हैं, लेकिन वो है नॉन स्ट्राइकर एंड पे कामले इस बार स्ट्राइक के ऊपर है. 6 गेंदों में चाहिए 14 रन और मोह के आखिरी गेंदबाज है मिस्टर प्रशांत शेलके, जिन्होंने अंतिम गेंद के ऊपर छक्का लगा दिया था. वही आ चुका है लेकिन कामले उनके सामने है. नहीं 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 नहीं, नहीं. प्रशांत तू कामले को ये बॉल देगा ना डायरेक्ट तू उठाएगा विचुंबे में तो रुकने के लिए. आया है ना बॉल को, गेंद हवा में इतनी थी. 5 में 8 रन चाहिए, 5 में 8 रन चाहिए भैरवनाथ विचुंबे टीम को जीतने के लिए. इसी बीच किरण भोईर के बाद हमला स्वप्निल कामले ने किया है. एक तो छक्का ठोका और बुलंदी ऊंची कर दी विचुंबे टीम की. लेकिन ये प्रशांत शेलके को परिवर्तन वाली गेंदबाजी करना पड़ेगा. 5 में 8 चाहिए. जर गोलंदाजाने हा सामना जिंकवला तर माजी उपसरपंच प्रवीण शेठ मात्रे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इसी बीच अगली बॉल कामले. वाह 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 कामले वाह. अरे शेर के इलाके में बकरी छोड़ेगा तो थोड़ा वो बोलेगा बकरी को पपी लेता हूं, पर्दा फाश करेगा. वो कामले के इलाके में गेंद डाल रहा है, वो ऐसा थोड़ी बोलेगा मैं मारूंगा नहीं. अभी जीतने के लिए ये 4 में 2 रन चाहिए. क्या कड़क बल्लेबाजी. ये है विचुंबे के जय वीरू. इसलिए हम हमेशा कहते विचुंबे वाले ने एक बार ठान लिया ना तो हाथी भी जंगल में घुस जाएगा. कड़क बल्लेबाजी. क्या बैटिंग की यार, मनमोहित बैटिंग. वाह. किरण और स्वप्निल वर्ड बल्लेबाजी, दिल खुश बल्लेबाजी. लेकिन 4 में 2 चाहिए, विकेट की जरूरत है. और हवा में विकेट की जरूरत है. क्या यस, जोड़ी टूट गई है लेकिन आने वाले 2 गेंदे 3 गेंदे. बाईस रनों की उम्दा पारी के लिए मिस टाइम शॉट हुआ. शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर इस कैच को पकड़ा. अविनाश मैदान के अंदर जा रहे हैं लेकिन एक टीम के लिए बहुमूल्य पारी खत्म हो गई है. जबरदस्त कड़क बल्लेबाजी. अभी 3 गेंदे और 2 रन चाहिए. और 12वां खिलाड़ी देखिए वो बहुत टेंशन में आया था, अभी भी है. उसकी चश्मा देख के मुझे लगता है उन्होंने पढ़ाई बहुत की है. हाँ, 3 गेंदे जीतने के लिए 2 रन. और क्या अभी तक ये चाइनीज ज्यादा खाता है ना, हाजिना का प्रॉब्लम है वो. 3 में 2 रन चाहिए.
लेकिन ये अविनाश बॉल पहला कैसा खेलेंगे देखना पड़ेगा सेल के। ओ कैच इट वो आए देखिए मैच में यू टर्न आया है और किरण भोईर के ऊपर और टेंशन आ रहा है। अविनाश वापस जा रहे हैं 0 रन बना के, दबाव वाली गेंदबाजी चल रही है, व्हाट अ गेंदबाजी। प्रणय और ये देखिए अविनाश ने शॉट खेला था लेकिन शॉट बिल्कुल सही था लेकिन फील्डर ही वहां तैनात थे। अभी यश जा रहा है, उन्होंने नमस्कार किया है इस बार देखा जाए, लेकिन वो टेंशन ज्यादा है ना, मुझे लग रहा है कि वो किरण भोईर के ऊपर है क्योंकि उनके खिलाड़ी पहले कामले गए, उसके बाद ये अविनाश चला गया। अभी 2 गेंदे और जीतने के लिए 2 रन चाहिए। कंपलसरी चेसिंग ये टूर्नामेंट का नियम है। लेकिन यश पाटिल जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी और अभी गेंदबाज का हौसला थोड़ा सा और ऊंचा होता हुआ, और बारावा का चेहरा देखिए पैरंडोली उतर गई उसकी। यही तो क्रिकेट है ना बच्चों, ये जैसा प्रवीण दुगाड़े कहते हैं ऐसा क्रिकेट उस तरह से ये रंग कब बदलेगा किसी को पता नहीं है। अंपायर देखो तो बिली बाउंडन कैसा खड़ा है, आज भी देखिए है ना उम्र के साथ कैसा काम चल रहा है। अगर प्लस पा में पता चलेगा सोहरा डांस कर रहा है तो वो भी खुश हो जाएंगे यार, छा गई गुरु। 2 में 2 रन चाहिए, कड़ा मुकाबला। मोह की गेंदबाजी की तारीफ करना पड़ेगा, लेकिन क्या यश बायत के बल्लेबाज है। 2 गेंदों में 2 रनों की जरूरत है। क्या कांड के टक्कर का मुकाबला है चिंतपाड़ा के मैदान के ऊपर। दोनों टीमों की साख दांव पर लगी हुई है, दोनों टीमों की प्रतिष्ठा दांव पर लगी हुई है। मुकाबला चाहे कोई भी जीते, लेकिन इस मैच का आंखों देख हार मैच देखने में बहुत मजा आया है। लेकिन 2 गेंदों में जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। क्या यश शॉट को विनिंग शॉट खेलेगा या गेंदबाज यहां प्रशांत सेल के उन्हें रोकेगा। 2 में चाहिए 2 रन, कंपल्सरी चेसिंग। फुल टॉस है लेकिन एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए पलटने की कोशिश, लेकिन बढ़िया क्षेत्ररक्षण। 1 बॉल 1 रन की जरूरत है, तो 1 रन यहां निकालना पड़ेगा। जिन्हें दिल की बीमारी है उन्हें हम तुरंत सलाह दे रहे, आप ये आंखों देख हाल और ये मैच न देखे। जो दिल के कमजोर लोग हैं उन्हें हम सूचित कर रहे हैं। भाई मुन्ना भाई भी खड़े हो चुके हैं कुर्सी से खड़ा होने का ही टाइम आ चुका है, लेकिन इसी बीच ये मैच जीत जाएगी तो रात की सांस लेंगे। अगर ये मैच जीतना है मोह को तो ये बॉल डॉट निकालना पड़ेगा। यस लगभग यहाँ पर 600 से अधिक दर्शक हमारे साथ जुड़ चुके इस मैच के लिए, और हर दर्शक से कहना चाहेंगे प्राप्ति लाइव को आप सब्सक्राइबर कीजिए, जहां से उनके 1 लाख के लिए सिर्फ 300 या कुछ 250 के करीब बचे हुए उनको सब्सक्राइबर करें इस चैनल को। यस उनके सब्सक्राइब हो जाएगा, लेकिन मैच के अंदर देख क्या मजा आई है वो तो जरूर करेंगे। लेकिन 1 बॉल में 1 रन की जरूरत है। क्या मुकाबला आया है मैच के अंदर, क्या मजा है, पैसा वसूल। लेकिन जिस विचुम्बे टीम के लिए जो तारनहार बने हैं, सलामी बैट्समैन ने वीरेंद्र सहवाग स्टाइल से विस्फोटक बल्लेबाजी की है। 1000 दर्शक जुड़े इस मैच के लिए, क्या बात है, एक बार जोरदार तालियां दोस्तों। ये देखिए कड़ा मुकाबला है, संघर्षपूर्ण मैच है, छोटा मोटा मुकाबला नहीं है। 1 बॉल 1 रन की जरूरत है। क्या विनिंग शॉट खेलेगा किरण भोईर, मैच को जिताएगा, या गेंदबाज डॉट निकालकर इसी बीच देखा जाए इस मैच को जिताएंगे मोह टीम। आने वाला वक्त बताएगा। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है, रोमहर्षक मैच है, रोंगटे खड़े करने वाला मुकाबला। देखिए चिंतपाड़ा के मैदान के ऊपर क्या मैच चले, न हार मानने के लिए विचुम्बे तैयार है, न हार मानने के लिए मोह टीम तैयार है। अरे खुदा ही जाने इस टूर्नामेंट से कौन सी टीम बाहर जाएगी। 1 बॉल जीतने के लिए 1 रन, क्या मैच आई है, घेर लिया है इस बार देखा जाए यहाँ किरण भोईर को। खिलाड़ी इस बार दायरे के अंदर आए हुए हैं। गेंद इस बार प्रशांत के पास है, बल्ला इस बार किरण के पास है। 1 बॉल 1 रन, कौन जीतेगा। और ये हवा में कैच इट और आउट। ये क्या हुआ, विचुम्बे टीम प्रयत्न अच्छा किया था लेकिन शॉट अच्छा था, लेकिन किरण और अविनाश ने जो शॉट मारे वह फील्डर खड़ा थी वही मारे। 4 गेंदों में 2 रनों की जरूरत थी, वो मैच पलटा। ऐसे स्वर्गीय हर्षल स्मृति 11 मोह टीम के खेमे में उनको ही विश्वास नहीं हो रहा है कि ये क्या होगा। इस मैच में हार का सामना करना पडा आणि सामना जिंकलाय मोह क्रिकेट संघ। हार्दिक अभिनंदन. हार्डलक विचुंबे आलेला सामना तुम्ही गमावला आणि लाईन अप करून जाता मैदानावरती. झालेल्या चुका सुधारून तुम्हाला नक्कीच पुढच्या वाटचालीत शुभेच्छा असतील. लाईन अप करून चला मैदानामध्ये. यस किरण वेल बैटिंग, बिल्कुल शॉट तुमने सही खेला था, लेकिन उन्होंने शॉट अपने खेला, वो फील्डर ही वहां नजदीक थे। अविनाश के 2 शॉट ये खराब हुए और क्या मैच लाया था। लेकिन इसी बीच हार्डलक बराबर विचुम्बे टीम जीत